श्री स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्येला पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी 32 तोडगे. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनेमाने दही-भात कावळ्याला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा. हा उपाय पितृपक्षात रोज करावा, पण पुढेही चालू ठेवला तरीही चालेल. 1 तांब्याभर पाण्यामध्ये 1 चमचा दूध, 1 चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण दररोज सूर्यास्तावेळी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे. 7 किंवा 7च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात. 7, 14, 21 प्रदक्षिणा घालताना आपल्या गेलेल्या पूर्वजांचे, उदाहरणार्थ आई वडील, आजी आजोबा, पणजोबा पणजी यांच्या अन्य कोणी असेल तर त्यांच्या नावाने, तसेच आईच्या इकडचे आई वडील, आजी आजोबा तसेच पणजोबा पणजी यांचे स्मरण करावे. प्रदक्षिणा झाल्यावर नमस्कार करताना सर्व पितरांना समर्पयामी असे म्हणावे. 1 कणकेचा दिवा करून त्यात तीळ आणि रुईचे तेल घालून हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावावा व आपल्या पितरांना सद्गती मोक्ष मिळावी यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा. यापैकी कोणताही एक उपाय केल्यास 6 महिन्यात पितृदोष दूर होतो, परंतु पुढील देखील ही परंपरा चालू ठेवावी. यामुळे घरात अकस्मात संकटे, वास्तुदोष, सर्पदोष, कुंडलीतील दोष, अकस्मात मृत्यू, अघोरी व्याधी इत्यादी उद्भवत नाहीत. सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला. हा दिवा दरवाजाजवळ लावा. ताटात मिठाई, फळे, तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा. हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवेत. यामुळे घरातील सर्व दोष दूर होत असतात. धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे. त्यामुळे पितरांना अतृप्त आत्मा संतुष्ट होतो. अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितृ तुमच्यावर नाराज असतील तर त्याची नाराजी दूर होईल. सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला हळदी, कुंकू, नारळ, फुले अर्पण करावीत. अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरात दान सुद्धा करू शकता. जीवनात कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नये. एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो. तसेच सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा, कुत्रा, गाय, म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका. अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याच्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. यामुळे पितृ प्रसन्न होतात. असे मानले जाते की अमावस्येला काळे तीळ पितरांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो, कारण तीळ हे पितरांचे प्रतीक मानले जातात. अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते, तसेच ते आनंदी होतात. या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेल्या तेलाचा दिवा लावावा. हा दिवा पितरांचे मार्ग प्रकाशित करतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून देतो. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुखे नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषापासून देखील मुक्त होऊ शकतात. धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते. मात्र यावेळी नियमांचे पालन करत पितरांची पूजा केल्याने पितर आपल्या वंशजांना भरपूर आशीर्वाद देतात. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतेही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात. असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे, म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतील. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गायीला चारा देऊ शकता. असं म्हटलं जातं की या काळात मनापासून गायीला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. शिवाय श्राद्धविधीचे पुण्य फळ आपल्याला मिळते. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायला हवा. हा उपायही प्रभावी समजला जातो. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यावर गंगाजल शिंपडायला हवे. घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यासाठी मदत होत असते.
पितृपक्षात स्वयंपाक करताना घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नये, कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा. पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे आणि सकाळ संध्याकाळ तिची पूजा करावी. अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करायला अतिशय चांगला मानला जातो. या अमावस्येला भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याचबरोबर अमावस्येला पितरांना शांत करण्यासाठी अनेक उपाय सुद्धा केले जातात. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पितरांचे आशीर्वाद मिळतात, जीवन प्रगतीत होते. जर तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी कोणतेही उपाय करावेत ते जाणून घ्यायचे असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा देखील करू शकता आणि त्यांना नारळ फुलं अर्पण करू शकता. वारंवार अपघात होत असल्यास किंवा शरीराला व्याधी होत असल्यास अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर 1 पाव गूळ चढवावे. मुंग्यांच्या वारुळावर पाणी टाकू नये. अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली तर ती पोळी कुत्र्याने खाल्ली तर याच्या उपायामुळे सर्व शत्रू शांत होतात. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करावी. याने वैवाहिक जीवनात सुधारता येते. लग्न होत नसल्यास मुलीसाठी हा अतिशय चमत्कारिक उपाय आहे. देवपूजा करताना दह्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवाची टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी. हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की करावा. अमावस्येला कटुवचन बोलणे टाळावे. अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याची पूजा करावी. उंबरट्याला हळदीचे लेपन करावे किंवा उंबरट्यावर हळदीच्या पेस्टने स्वास्तिक काढावे. उंबरटा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा. अमावस्येच्या रात्री पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचं पठण करावं. पाठ झाल्यावर दिवा दाराच्या मुख्य दारावरती ठेवावा. या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घालावी. असं केल्याने तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्यकर्म उदयाला येतील. हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करत असतात. ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे. अमावस्येच्या रात्री 5 लाल फूल आणि 5 दिवे नदीमध्ये प्रवाहित करावे. धनप्राप्तीचे मार्ग प्रबळ होतात. सर्वपित्री अमावस्या कधी आहे जाणून घेऊया. आपत्तीची वेळ, तिथी, तारीख. सर्वपित्री अमावस्या खूप महत्त्वाची असते. पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखला जातो. अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन झाल्यावर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू होतो. पितृपक्षात तिथीनुसार श्राद्धविधी करतात. पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे. भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. या दिवशी अशा सर्व पितरी श्राद्ध केले जाते. अमावस्येला मरण पावले किंवा त्यांची मृत्यू तिथी माहीत नाही, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृदोष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करतात. तर सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 हा कालावधी असणार आहे. हा 2 तास 47 मिनिटांचा कालावधी असणार आहे. दुपारी 12:33 ते 1:30 वाजेपर्यंत रोहिणी नक्षत्र असणार आहे आणि त्यानंतर दुपारी 1:20 ते दुपारी 3:42 अपहरण काल असणार आहे. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी कोणत्याही पितरांचे श्राद्ध केले जाते. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.